एक महत्त्वाची बातमी चेंबूर प्रकरणातली आहे। तर विहानचा जीव वाचला असता असं सांगण्यात येतं। तर ते झाड पडू शकतं असा 6 महिन्यांआधीच अहवाल आला होता। मात्र हा अहवाल येऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचं लक्ष, कोणत्याही प्रकारची पावलं या दृष्टीने उचलण्यात आली नाही। तर 27 जानेवारीला 2026 रोजी गार्डन विभागानं रोड विभागाला हे झाड कदाचित कोसेल आणि ह्या झाडामुळे कदाचित धोका निर्माण होईल असा अहवाल सादर केला होता। तर रस्ता ड्रेनेज कामांमुळे झाडाच्या मुळाचं नुकसान होत असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं होतं। शिल्पा नडावळे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिल्पा, अहवालामध्ये आधीच धोका नमूद करण्यात आला होता, मात्र तरीही 6 महिने झाले सुद्धा तरी सुद्धा का नाही यावर काही ॲक्शन झाली? स्नेहा, आपण जर पाहिलं तर पावसाळा हा उशिरा सुरू झाला आहे आणि दरवर्षी मुंबई महानगरपालिका जी आहे ती वृक्ष छाटणीची कामं करत असते। मात्र कागदोपत्रीच ही कामं केली जातात का काय असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। कालची आपण जर घटना पाहिली तर चेंबूरची, जे पिंपळाचं झाड कोसळून एका शाळेतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झालेले आहेत। मात्र 6 महिन्यापूर्वीच इथलं जे झाड आहे किंवा इथली जी परिस्थिती होती त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने लेखी लेटर देखील दिलं होतं। मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय आणि हा मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। आता जर आपण पाहिलं तर चौकशी समितीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। कारण ही जी घटना घडलेली आहे ती घटना जर आपण पाहिली तर 6 महिन्यापूर्वीच उद्यान विभागाने रस्ते विभागाला देखील झाडांच्या मुळाचं नुकसान होईल असं देखील सांगितलं होतं आणि पावसाळ्यात झाडे कोसळू शकतात असा लेखी इशारा देऊन देखील का दुर्लक्ष केले हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। कारण पालिकेने सुरुवातीला जी नोटीस जारी केली होती त्यामध्ये 60 ते 70 वर्ष जुन्या वृक्षांबाबत अधिकृत तक्रार देखील प्राप्त झाली नसल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे 12 मे रोजीच्या सर्वेक्षणात वृक्ष जी स्थिती होती त्यामध्ये 29 मे रोजीची छाटणी केल्याचं नमूद केलं होतं। मात्र काही वेळातच जे प्रसिद्ध पत्रक जारी केलं होतं ते देखील मागे घेण्यात आलं होतं। त्यामुळे मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्ष जी पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामं करते, लाखो करोडो रुपये त्यासाठी खर्च करते, ते फक्त कागदोपत्रीच आहे का? आणि असे अनेक वेळा अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत, त्याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे। मात्र कालची जी घटना आहे त्या घटनेमध्ये 2 पत्र इथले जे झाडं आहेत किंवा झाडांची जी मुळं आहेत त्यांचं उत्खनन थांबवणं किंवा डेब्रिज असेल किंवा रस्त्यांची जी कामं आहेत त्या संदर्भामध्ये अनेक वेळा सूचना देखील देण्यात आल्या होत्या, तरी देखील दुर्लक्ष का केला असा प्रश्न उपस्थित राहतोय। त्याचबरोबर आयुक्त जे आहेत अश्विनी भिडे यांनी चौकशी समिती देखील नेमलेली आहे आणि 8 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत। त्यामुळे एकीकडे निष्काळजीपणा पाहायला मिळतोय, अधिकाऱ्यांवर निलंबनाचे आणि संबंधित कंत्राटदार जे आहेत शिल्पा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।